नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 21/9/2021 स्टँडर्ड 7 जनरल सायन्स मध्ये आपण जनरल सायन्स मध्ये पाठीमागच्या तासाला प्रॉपर्टीज ऑफ वॉटर हे पाहत होतो. आजच्या तासाला आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल पाहणार आहोत. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉइल मध्ये कलर इज एन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. मातीचा रंग हा मातीचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. माती कोणत्या रंगाची आहे त्यावरही त्याचे गुणधर्म अवलंबून असतात. द सॉइल गेट्स इट्स कलर ॲज ए रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेस. मातीला जो रंग प्राप्त होतो तो अनेक प्रक्रियांमुळे प्राप्त झालेला असतो. द कलर ऑफ सॉइल नियर लँड सरफेस इज डार्कर दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर्स. पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या मातीचा कलर हा डार्क असतो आणि आतमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये मातीचा कलर खालच्या थरामध्ये हा काय असतो? फेंट असतो. मग सॉइल मे बी ऑफ डिफरंट कलर्स सच ॲज ब्लॅक, रेड, कॉपर, येलो, ग्रे. मग मातीचे अनेक रंग असतात. तर त्या रंगापैकी काळ्या रंगाची माती, लाल माती, तांब्याच्या रंगासारखी माती, तांबूस माती, परत पिवळसर माती, ग्रे कलरची माती, अशा प्रकारचे मातीचे कलर्स असतात. द कलर्स ऑफ सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. मग मातीचे रंग हे मातीचे वर्गीकरण करण्यासाठी उपयोगी पडतात. मग मातीचे वर्गीकरण कलरच्या साहाय्याने करता येतं. पहा, बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ द लँड. म्हणजे पहा, बिसाइड्स दे आर इनडायरेक्टली युजफुल इन इंडिकेटिंग सेव्हरल प्रॉपर्टीज ऑफ लँड. तर हे कलरमुळे अनेक मातीचे प्रकार आणि त्याचे गुणधर्म आपल्याला समजतात. In this way, the properties of the soil, such as its fertility, drainage of water, capacity to hold water, become clear from its color. पहा, मातीच्या रंगामुळे कोणकोणते मुद्दे स्पष्ट होतात. फर्टिलिटी म्हणजे उत्पादन क्षमता. फर्टिलिटी म्हणजेच उपजाऊपणा, पीक उपजाऊपणा असं म्हणू शकतो आपण. फर्टिलिटी म्हणजे. परत ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? निचरा. ड्रेनेज ऑफ वॉटर, पाण्याचा निचरा. म्हणजे मातीतून पाणी निचरून गेलं पाहिजे. त्यानंतर कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, पाणी धरून ठेवण्याची क्षमता. कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर, पाणी धरून ठेवण्याची क्षमता. पहा, in this way the properties of the soil such as fertility, drainage of water, capacity to hold water becomes clear from its color. मातीच्या रंगावरून तिची फर्टिलिटी म्हणजे पीक उपजाऊपणा, पीक उत्पादन क्षमता म्हणजे फर्टिलिटी, आणि खालचं जे आहे ते ड्रेनेज ऑफ वॉटर म्हणजे मातीतून पाण्याचा निचरा होतो का नाही हे मातीच्या रंगावरून हे सगळं कळतं आपल्याला.
कपॅसिटी टू होल्ड वॉटर, त्या मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता किती आहे हे त्या मातीच्या रंगावरून आपण सांगू शकतो. द कलर ऑफ द सॉइल डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर. मातीचा कलर हा त्याच्या टेक्स्चर अँड इट्स ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज वेल ॲज ऑन केमिकल इन्ग्रेडियंट्स लाईक आयरॉन, लाईम इत्यादी. पहा, मातीचा जो रंग आहे हा रंग कशावर अवलंबून असतो तर मातीमध्ये असणारी खनिजे, इतर पदार्थ यावरून त्या मातीचा रंग आपल्याला, त्या खनिजावरून, क्षारावरून आपल्याला त्या मातीचा रंग, त्याप्रमाणे मातीचा रंग त्याला प्राप्त होतो असं म्हणता येईल. आता पहा, ॲपरेटस आहेत पहा, 3 मेजरिंग सिलेंडर्स, 3 ग्लास फनेल्स, फिल्टर पेपर, water, fine sand, coarse sand, soil from an earthen pot used for growing plants, etc. पहा काय केलेलं आहे, एक 3 मोजमाप म्हणजे मोजमापक सिलेंडर ज्याच्यावर मोजण्याचे आकडे असतात मिलीमध्ये, ते असे 3 सिलेंडर घेतले. परत ग्लास म्हणजे काचेचं एक नरसाळं घेतलं, फिल्टर पेपर घेतला, वॉटर घेतलं, पाणी घेतलं, फाईन सँड वाळू घेतली, कोर्स सँड बारीक रेती घेतली, आणि सॉइल फॉर एन अर्थन पॉट यूज्ड फॉर ग्रोविंग प्लांट्स. हे अशा प्रकारचे 3 प्रकारच्या माती घेतल्या. कशासाठी तर रोपे उगवण्यासाठी किंवा रोपं लावण्यासाठी. आता प्रोसिजर, फिट कोन्स ऑफ द फिल्टर पेपर इन द 3 ग्लास फनेल, फिल द कोन्स with equal quantities of A sand, B sandy soil and clay respectively. पहा, हे जे 3 सिलेंडर दिलेले आहेत, या 3 सिलेंडर मध्ये काय केलेलं आहे पहा. एक थिसन फनेल तिन्हीवर पण आहे. असं 3 सिलेंडर आपण घेतले. या तिन्ही सिलेंडरवर या कोनिकल फ्लास्कमध्ये, नरसाळ्यामध्ये काय केलं, फिल्टर पेपरचा कोन तयार केला. कोन म्हणजे आपण जसं शेंगदाणे वगैरे घेतो तसे कोन तयार करून, या मापाचा कोन तयार करून यामध्ये फिल्टर पेपर टाकले. आणि फिल्टर पेपर टाकल्यानंतर काय करायचं तर प्लेस द फनेल ऑन द मेजरिंग सिलेंडर. या मेजरिंग, हे मेजरिंग सिलेंडर आहे, या मेजरिंग सिलेंडरमध्ये फनेल्स काय केले, ठेवले. पोर 1 टेस्ट ट्यूब ऑफ वॉटर इनटू ईच ऑफ द फनेल. आणि एक परीक्षा नळी भरून पाणी प्रत्येकात ओतलं. एक परीक्षा नळी भरली, याच्यात एक परीक्षा नळी भरून ओतली, याच्यात एक भरून ओतली, याच्यात एक भरून ओतली. असे तिन्हीमध्ये 3 एक परीक्षा नळीचं पाणी ओतलं. अँड ऑब्झर्व हाऊ मच वॉटर इज कलेक्टेड इन ईच मेजरिंग सिलेंडर. आणि काय केलं तर या मातीतून पाणी किती या सिलेंडरमध्ये आलं हे काय केलं आपण ऑब्झर्व केलं. हे ए, हे बी, हे सी. ही सॉइल आहे, ती कुठली आहे, सँडी सॉइल. ही सँड आहे, ही सँडी सॉइल आहे, रेती आहे.
आणि ही क्ले माती, मऊ माती. यामधून एक एक परीक्षानळीच पाणी वतलेलं आहे, तर यामधील पाणी हे जास्त वर आलेलं आहे, यामधील कमी आहे आणि यातील खूपच कमी आहे. तर पहा मग काय होईल. व्हॉट इन्फरन्स विल यू ड्रॉ फ्रॉम दिस. यावरून काय निष्कर्ष काढला, तर सँडी सॉइल मध्ये अजिबात पाणी राहत नाही, त्याची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी आहे, सर्व पाणी त्याने खाली सोडलेलं आहे. सँडी सॉइल रेतीची माती आहे, त्यामध्ये थोडंसंच पाणी शिल्लक राहतं नाही, निचरा करून ते पाणी बरंच खाली येतं, पूर्ण पाणी येत नाही, काही पाणी या सँडी सॉइलमध्ये राहतं. आणि ह्या क्ले मऊ मातीमध्ये मात्र बरंच पाणी धरून ठेवते ही माती, आणि थोडंच पाणी हे मिझरिंग सिलेंडरमध्ये खाली येतं. म्हणजे यावरून आपल्याला पाणी धरून ठेवण्याची क्षमता मातीची किती आहे हे कळतं. सॉइल टेक्स्चर, मातीचं स्वरूप पहा. सॉइल कंटेन्स पार्टिकल ऑफ डिफरंट साइजेस. सॉइल कंटेन्स पार्टिकल ऑफ डिफरंट साइजेस. मातीचे कण हे वेगवेगळ्या साईजचे असतात. द टेक्स्चर ऑफ द सॉइल इज डिटरमाइंड द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ द व्हेरियस साइजेस इन इट. बा मातीचं जे टेक्स्चर आहे ते टेक्स्चर कशावर अवलंबून आहे, तर त्या मातीमध्ये जे व्हेरियस पार्टिकल आहेत त्यांची साईज किती आहे यावर. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉइल ऑन द बेसिस ऑफ इट्स टेक्स्चर. खाली दिलेले मातीचे प्रकार ह्या कशावर आहेत, तर त्यांच्या टेक्स्चरवरून पडलेले आहेत. त्यापैकी पहिली सँडी सॉइल. आता सँडी सॉइल म्हणजे रेताळ माती. द प्रपोर्शन ऑफ सँड दॅट इज लार्ज पार्टिकल इज हाय इन सँडी सॉइल. सँडी सॉइलमध्ये मातीचे कण जे असतात ते मोठे असतात. मग मातीचे कणांचा आकार हा मोठा असल्यामुळे वॉटर ड्रेन्स रॅपिडली थ्रू सँडी सॉइल. मग या मातीतून पाण्याचा निचरा वेगाने होतो. इट इज इझी टू फ्लो दिस सॉइल. आणि नांगरण्यासाठी, फ्लो म्हणजे नांगरणे, आणि नांगरण्यासाठी ही सर्वात सोपी जमीन असते, हलकी असते. इट इज लेस फर्टाईल. आणि हिचा उपजाऊपणा हा कमी असतो, पीक उत्पादन क्षमता याची कमी असते. दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ सँडी सॉइल आर मेड ऑफ द मिनरल्स कॉल्ड सिलिकॉन डायऑक्साइड. म्हणजे त्याला क्वार्ट्ज असं म्हणतात. These particles do not dissolve in water, and therefore the soil has very little capacity to supply nutrients. तर या मातीमध्ये जे कण आहेत ते कणांचा आकार हा मोठा असतो, आणि हे कण त्या पाण्यामध्ये विरघळत नाही, आहे तसेच राहतात. त्यामुळं या मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते, आणि ह्या मातीतून जे जीवनसत्वे असतात हे सुद्धा कण मोठे असल्यामुळे जीवनसत्वे त्या वनस्पतीला मिळत नाही. त्यामुळं त्या जमिनीची फर्टिलिटी म्हणजे पीक उत्पादन क्षमता ही कमी असते सँडी सॉइलची. आता दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे सिल्ट सॉइल. सिल्ट सॉइल काय आहे पहा. द पार्टिकल्स ऑफ सिल्ट सॉइल आर ऑफ मीडियम साइज. सिल्ट सॉइल इज नॉट ॲज फ्लोएबल अँड सँडी सॉइल. सिल्ट सॉइल म्हणजे काय, तर मोठमोठे खडे जे असतात ते मातीत तेवढे खडे नसतात, मध्यम स्वरूपाचे कण असतात. हाऊएव्हर इट इज मच मोर फ्लोएबल दॅन क्ले सॉइल. मग सँडी सॉइलपेक्षा ही सँडी सॉइल जसे नांगरायला हलकी जाते त्याच्यापेक्षा थोडी ही जड जाते, घट्ट असते जमीन सिल्ट सॉइलची. परंतु चिकन माती म्हणजे क्ले म्हणतो त्याला, बारीक मातीचे कण असतात एकदम मऊ, त्या मातीपेक्षा हे रान नांगरायला सोपं जातं. दिस सॉइल कंटेन्स
a large proportion of organic materials, its capacity to supply nutrients is much greater. आणि त्या सँडी सॉईलपेक्षा याच्यामध्ये जे जीवनसत्वाचं प्रमाण जे आहे ते थोडं अधिक असतं. सिल्ट सॉइल इज ऑल्सो कॉल्ड सेडिमेंटरी सॉइल. सिल्ट सॉइलला सेडिमेंटरी सॉइल सुद्धा म्हणतात, म्हणजे मध्यम स्वरूपाची सिल्ट सॉइल. आता तिसरा प्रकार जो आहे तो क्ले सॉइल. पहा, पहिली कुठली आपण घेतली, सँडी सॉइल. दुसरी सिल्ट सॉइल. आणि तिसरा प्रकार हा क्ले म्हणजे मऊ माती. मग क्ले सॉइल काय असते पाहू. इन दिस सॉइल द प्रपोर्शन ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. या मातीमध्ये एकदम लहानात लहान कण असतात, स्मॉल पार्टिकल्स असतात. द पार्टिकल ऑफ क्ले सॉइल फील स्मूथ. आणि त्याचे जे कण आहेत मातीचे ते मऊ माती असते, म्हणजे एकदम स्मूथ असतात टू टच. क्ले सॉइल हॅज ए हायर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. आणि मग या मऊ मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमताही जास्त असते. म्हणून ही माती यावरील दोन्हीपेक्षा जास्त उपजाऊ फर्टिलिटी असते. आता यूज युअर ब्रेन पॉवर यामध्ये पहा, जरा डोकं वापरा. व्हॉट इज इट डिफिकल्ट टू फ्लो के सॉइल. सॉरी, व्हॉट इज नाही, व्हाय इज इट डिफिकल्ट टू फ्लो के वाय. मऊ माती नांगरण्यासाठी का अवघड जाते. तर या मातीमधील जे कण असतात ते अतिशय लहानात लहान असतात आणि ते एकमेकाला घट्ट पकडून, साईज लहान असल्यामुळे ते एकमेकाला घट्ट पकडून ठेवतात. आणि दुसरं पहा, व्हाय इज इट इझी टू फ्लो सँडी सॉइल. सँडी सॉइलचे कण हे काय असतात, मोठे असतात आणि त्या कणांमध्ये पोकळी असते आणि यांच्यामध्ये जो बंध आहे हा बंध एवढा जास्त कॅपॅसिटीचा नसतो. मातीत मोकळी जागा असते, त्याच्यामुळे हा नांगरण्यास सोपी जाते. पोकळ माती असते थोडक्यात. तिसरं, व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉइल. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही सिल्ट सॉइलची काय आहे, तर मध्यम स्वरूपाची आहे. आता which soil is suitable for cultivation आणि why. तर शेतीसाठी, पिकासाठी कोणती जमीन चांगली आणि का. तर क्ले सॉइल ही पिकासाठी चांगली असते, कारण वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ क्ले सॉइल इज ग्रेटर दॅन अदर टू. त्या दोन्हीपेक्षा क्ले सॉइलची पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते आणि त्याच्यात न्यूट्रियंटचं प्रमाण सर्वाधिक असतं. म्हणून आता सॉइल स्ट्रक्चर पहा. आपण सॉइलचे प्रकार पाहिले, त्याचा उपजाऊपणा पाहिला, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी पाहिली, फर्टिलिटी पाहिली, त्यानंतर न्यूट्रियन्स कुठल्या जादा असतात हे पाहिलं. मग आता आपण या तासाला इथपर्यंतच पाहूया. तर आजचा जो प्रश्न आहे, व्हॉट इज द टाइप्स ऑफ सॉइल्स अँड कम्पेअर विथ these soils with fertility, drainage of water and capacity to hold water. या तिन्ही मुद्द्यावर यामध्ये तिघांमध्ये तुलना करा आणि तो प्रश्न आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. धन्यवाद. आज आपण या ठिकाणी थांबूया.